हाँ नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. झिपरे अहो कुठं आहे हो, येणं कचकन लाव बे पोट्या लाईये बे भक भक. आज खतरनाक टॉपिक पाहायचा आहे. दरवर्षी बे डुकरे हो, दरवर्षी कंबाईनले एक प्रश्न येतेच असा पेटेंट ठरलेला टॉपिक आहे. दरवर्षी MPSCच्या राज्य सेवा परीक्षेत एक प्रश्न येते म्हणजे येतेच. ह्या टॉपिकवर प्रश्न नाही आलात मी जिवंत आहे. दोन आपण घटक एकाच ठिकाणी पाहणार आहे. वेगवेगळे पाहायचं काम नाही, कारण दोघांचे धंदे सारखेच आहे. याचाही धंदा ठोस आहे, याचंही किराणा दुकान आहे, याचंही किराणा दुकान आहे. ठीक आहे, का करते हे किराणा दुकानात पाहू, कारण दोघांचे धंदे एक असल्यामुळे कंपेअर करून पाहायचं. का पाहायचं? कंपेअर करून. ठीक आहे, आता लक्ष द्या. आपण भारतीय राज्यघटनेचं भाग 5वा प्रकरण पहिलं पाहून राहिलो होतो. भारताची ठीक आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळात कोण येते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. महान्यायवादीला इंग्लिश मध्ये म्हणते ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, काय म्हणते? अबे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणते. का म्हणते? का म्हणते? अबे का म्हणते? अटॉर्नी. अटॉर्नीचं स्पेलिंग ATT OR ATT ONE अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आणि याले म्हणते ॲडव्होकेट. काय म्हणते? ॲडव्होकेट. ठीक आहे, ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया. इंडिया नाही बे, इंडिया म्हणते काय? स्टेट. काय म्हणते? स्टेट. ह्या राज्यात असते, ह्या केंद्रात असते. आता लक्ष द्या, दोघांचे धंदे सारखे आहे म्हणून वेगवेगळे अभ्यासाचं काम नाही. पण मात्र हे दुसऱ्या भागात आहे. हे राज्यघटनेचा भाग 5वा. भाग 5व्यात दिला आहे केंद्राची शासन प्रणाली, भाग 6व्यात दिला आहे राज्याची शासन प्रणाली. दोघांचे धंदे सारखेच आहे, पण मात्र दर्जा वेगवेगळा आहे. पण अधिकार आणि कार्य सेम आहे. अधिकार आणि कार्य काय? सेम आहे. राज्यघटनेतले कलम वेगळे भेटन. आता कोण हो या जो भारताच्या कार्यकारी मंडळात येते? पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि महान्यायवादी. लक्ष द्या रे, दर परीक्षेत प्रश्न येईल, ठरलेला प्रश्न आहे. ठीक आहे, भारताच्या महान्यायवाद्याबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते असा प्रश्न येईल. ठीक आहे, म्हणून महान्यायवाद्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? महान्यायवाद्याची नियुक्ती कोण करते? हे पोलीस भरतीचे चिल्लर प्रश्न झाले ढोबर. पण MPSCचा प्रश्न आहे तर महान्यायवाद्याबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते, अयोग्य विधान कोणते? दर परीक्षेले प्रश्न आहेत. जुन्या बंद्या प्रश्नपत्रिका पाहून घ्या. जर नसन तर मी तर जिवंत आहे, पैसे डबल घेऊन जायचे, आला असेल तर वापस डबल आणून द्यायचे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, महान्यायवादी, महाधिवक्ता. आता लक्ष द्या, भारतीय राज्य डुकरेव लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेच्या भाग 5व्या भारतीय राज्यघटनेचा भाग 5वा प्रकरण पहिला आणि कलम 76. लक्ष द्या रे, कलम 76 नुसार भारताचे राष्ट्रपती कोण नियुक्ती करते याची? तर याची नियुक्ती कोण करते? तर याची नियुक्ती करते भारताचे राष्ट्रपती. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने महान्यायवाद्याची नियुक्ती करते. कोण असते हा महान्यायवादी? हा महान्यायवादी कायदेपंडित असतो. का असतो? कायदेपंडित. आणि कायदेपंडित, एखाद्या कायदेपंडिताचीच नेमणूक इथं करण्यात येते. का? याचं कामच ते आहे का एखादा कायदा करत असताना सरकारले सल्ला द्यायचं काम याचं आहे. कोणाचं? आणि भारत सरकारचा हा वकील असतो. का असतो? जर सरकारच्या उरावर कोण केस टाकली तर ह्या सरकारकडून भांडते. पण एकटा कुठं पुरण, सरकारच्या उरावर लय केसेस राहते तर एकटा पुरण नाही. या चटणीले कोण खाईन मग याची चटणी? ह्या चटणीले पुरत नाही म्हणून याच्या खालते. ठीक आहे, काही लोक असते त्याला म्हणते सॉलिसिटर जनरल. का असते? पण त्या सॉलिसिटर जनरलचा सर्व्याचा डॉन कोण? महान्यायवादी. सॉलिसिटर जनरल काय हे संविधानात पद नाही आहे, पण संवैधानिक पद आहे. महान्यायवादी. महान्यायवादी हा कोण असते? याचा दर्जा कसा राहील? तर ज्या कायदेपंडिताची लायकी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश व्हायची असते त्याला शितं नेते. समजलं का? मग कोणाला नेत असते तुम्हाला सांगतो. ज्या पक्षाची सत्ता आली त्या पक्षाची चापलुसीगिरी जो करते
साध्या भाषेत. म्हणजे त्या पक्षाले जर 2-4 केसात जिंकून दिल्या त्यानं, तर मग अशा माणसाले तिथं नेमते. जर एखादा सुप्रीम कोर्टाचा वकील आहे, सुप्रीम कोर्टात वकील आहे किंवा हायकोर्टात वकील आहे, कायदे तज्ञ आहे, आणि त्यानं समजा बीजेपीला 6-7 केसेस जिंकून दिल्या, तर नरेंद्र मोदी त्याचा विचार करू शकते त्याला कुठं न्यायचा. हा, आता समजा काँग्रेसची सत्ता आली, काँग्रेसले 6-7 ठीक आहे 6-7 ठिकाणी जिंकून दिलं वेगवेगळ्या कोर्टात वेगवेगळ्या केसेसमध्ये. साहजिक आहे मग राहुल गांधी म्हणाने या झाला अपना आदमी 6-7 केस जिंका दिया, चलो प्रमोशन, क्या इधर हमाली करता तू, उधर मालक बन. ठीक आहे, मग त्याला इथं नेते कुठं, खतरनाक पोस्टिंग आहे. ह्या एकमेव माणूस आहे जो निवडून येत नाही, ज्याला देशाच्या संसदेत बसता येते. का म्हणलं, ह्या एकमेव माणूस आहे ठीक आहे ज्याला देशाच्या संसदेत बसता येते. बाकी अधिकारी फधिकार राहते ते आय एस घेऊन तिथं ठीक आहे, ते लोकसभेचे राज्यसभेचे सचिव असतात, त्याला बसता येते पण त्याला चर्चेत भाग नाही घेता येत. ह्या एकमेव माणूस आहे का ज्याला सभागृहात बसता येते आणि चर्चेतही भाग घेता येते. फक्त ह्या पोट्याला मतदान नाही करता येत. का नाही करता येत, काऊन मतदानाचा, एखाद्या विधेयकाला मतदान करायचा पावर राहणार नाही. ह्या कायदे पंडित आहे, जे मंत्री जंत्री असते त्याला का कोणतं समजते बे, ठीक आहे अर्धे ठीक आहे शिकलेच नाही म्हणते, स्वतःच्या स्टोनात सांगते, लगेच त्याचा सोबती म्हणते भारताचे पंतप्रधान MA ठीक आहे, ही त्यांची BA ची डिग्री, ही त्यांची MA ची डिग्री, आणि मग काही दिवसांनी म्हणते डिग्र्या डुप्लिकेट आहे म्हणते. का साले किती खोटे बोलाव. तो म्हणते मी शिकला नाही, ठीक आहे मैं फकीर आदमी हूँ, झोला लेके ले दे, हो तो भारताला फकीर कर. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. तर हे जे 12वी फेल माणसं या देशाचे शिक्षण मंत्री आहे, का लायकी आहे बे त्याची शिक्षण मंत्री बनाची, त्याला आपण शिक्षण मंत्री बनवून टाकलं. ठीक आहे, मग इथं लोक असे डायसवर बसले राहते. ठीक आहे, हे लोकसभेचे सभापती ठीक आहे, एखाद्या विधेयकावर चर्चा चालू आहे तर त्या चर्चेत त्याला भाग घेता येते, पण ह्या लोकांना निवडून दिलेला नाही म्हणून याला विधेयक मतदानाला टाकते तेव्हा मतदान करता येत नाही. मी का म्हणलं समजलं का, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 नुसार भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने एखाद्या कायदे पंडिताची नियुक्ती भारताच्या महान्यायवादीपदी करतो. कोण्यापदी करतो, महान्यायवादी, संवैधानिक पद आहे. याचं काम काय सर मग, तर ह्या ठीक आहे ह्या सरकारले वेळोवेळी कायदेविषयक सल्ला देतात. काय देतात, कायदे. जर एखादा खटला सरकारवर आला तर लगेच सरकार सांगते का करायचं. जर सुप्रीम कोर्टात केस दाखल केली सरकारच्या विरोधात, ह्या सुप्रीम कोर्टात जाते सरकारकडून आपली बाजू मांडाली, कारण सरकार त्याला पैसेच त्याचे देऊन राहिले, कायचे, सरकारची बाजू मांडायची. ह्या ठीक आहे सरकारनं ठेवलेला एक वकील आहे स्वतःचा पोचलेला. ठीक आहे, समजलं का, सरकारचा कायदेविषयक सल्लागार सुद्धा म्हणते आले. सरकारतर्फे लढणारा सरकारी वकील, ठीक आहे, सरकारची बाजू मांडणारा कोण, महान्यायवादी. पण ह्या एकट्या पुरत नाही म्हणून याच्या खालतं ठीक आहे 7-8 जणांची सॉलिसिटर जनरलची टीम राहते. त्याले ह्या जेव्हा बिजी असते इकडं तर तेव्हा ते लढते तिकडं. ठीक आहे, ते पंडितच राहते, पण याचा दर्जा लय मोठा आहे, त्याच्या सगळ्याचा डॉन. पण भारतीय राज्यघटनेचा चोट्यो महान्यायवादी कायच्यात दिला आहे, भारतीय राज्यघटनेचा भाग 5 प्रकरण 1 कलम 76 मध्ये महान्यायवादीची तरतूद दिली आहे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया याची नियुक्ती राष्ट्रपती करते. का करते, अन याले शपथही भारताचे कोण देते, कोण देते, राष्ट्रपती देते. आता लक्ष द्या, भाऊ हे आपला राजीनामा कोणाला देईन सर, तर राष्ट्रपतीला देईन. सर याचा पगार किती राहील, तर सर्वोच्च याचा पगार किती, पगार सांगून राहिलो, याचा दर्जा आहे याचा दर्जा कसा आहे, महान्यायवाद्याचा दर्जा. डुकरेओ, महान्यायवाद्याचा दर्जा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशा, सरन्यायाधीशाप्रमाणे नाही, इतर. एक मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचा आणि ठीक आहे 33 इतर न्यायाधीश. तर जे 33 इतर न्यायाधीश आहेत त्याच्या एवढाच याचा पगार आहे. कोणाचा, भारताचा महान्यायवाद्याचा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाप्रमाणे असतो. आणि मग त्याचे कार्य दिले आहे, अधिकार व कार्य कलम 88 मध्ये. सर आता समजा या सरकारचा वकील झाला, कोणाचा वकील झाला, कोणाचा वकील झाला, कोण, महान्यायवादी. आता या सरकारचा वकील एखाद्या माणसाला बनवलं, ठीक आहे, सहसा कोणाला बनवते, मी सांगितलं तुम्हाला, सहसा कोणाला बनवते, सहसा कोणाला बनवते, जो सरकारची चापलुशीगिरी करते. सरकार एखादा प्रसिद्ध वकील आहे
आणि त्यानं सरकार बीजेपीच्या केसेस जिंकून दिल्या 7-8, तर मग बीजेपी त्याचा विचार करते का त्याला आता तुले प्रमोशन देतो, किती दिवस केसा भांडशील भाऊ, सरकारसाठी काही काम कर, ते नाव राहील ती काय लिस्टीत भारताच्या संविधानाच्या प्रतीत ते नाव राहील का तू भारताचा महान्यायवादी होत आहे, अटर्नी जनरल ऑफ इंडिया. मग त्याला तिथं नेते. ह्या भारत सरकारचा कायदेविषयक सल्लागार असतो, वेळोवेळी भारताला कायद्यात्मक सल्ला देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्या विधेयकात काही चुकलं असन, त्याच्यात चर्चेत काही गोष्टी काही लोकांना पॉईंट केले तर ते क्लिअरिफिकेशन करतो. म्हणजे याले विधेयकावर सभागृहात चर्चेत सहभागी होता येते, आपलं मत मांडता येते, पण मतदान करता येत नाही. काऊन? तर हा लोकनियुक्त सदस्य नाही. मी का म्हटलं समजलं का? मी का म्हटलं समजलं का? काही प्रॉब्लेम भाऊ? काही प्रॉब्लेम सर? मग या सरकारी वकील आहे, याले लोकांच्या केसेस मग भांडता नाही येत का? तर भांडता येते. लक्ष द्या, याले सरकारच्या केसेस भांडता येते, ह्या सरकारी वकील आहे. याले सर प्रायव्हेट केसेस नाही भांडता येईल का? आता मी सरकारचा वकील आहे. कुठचा? कोणाचा वकील आहे? सरकारचा. आणि ह्या म्हणते सर माझी एक केस भांडा जी, खूपच महत्त्वाची आहे जी, मरून जाईन नाही तर मी, लयच इम्पॉर्टंट आहे, माझ्या बायको तलाक करायची आहे आणि माझी बायको मला तलाक काही देऊन नाही राहिली. ठीक आहे, भांडता का? ठीक आहे, तर तो याची केस भांडू शकते. ठीक आहे. मी का म्हणलं? ठीक आहे, जो वकील आहे, जो महान्यायवादी आहे, तो खाजगी केसेस भांडू शकते. अट फक्त आहे अशी आहे का ज्याची केस भांडणार आहे त्याची केस भारत सरकारवर नसावी. समजलं का? जो केस भांडत आहे, ठीक आहे, ह्या सरकारची चापलुशीगिरी करून राहिला, सरकारचा कायदेशीर सल्लागार आहे आणि त्याची केस सरकारवरच आहे, तो म्हणते भांड. मग तो कुणीकडून भांडण? इकडून का इकडून? बरोबर आहे ना? अशी केस त्याला भांडता येत नाही, खाजगी केस जी सरकारच्याच विरोधात आहे. मी का म्हटलं समजलं का? खाजगी केसेस भांडता येते, खाजगी केसेस भांडता येते, पण खाजगी केस अशी भांडता येत नाही जी सरकारच्या विरोधात आहे. कारण हा सरकारचा काय? कायदेविषयक सल्लागार. वेळोवेळी एखादा ड्राफ्ट तयार करायचा, एखादं विधेयक तयार करायचं आहे, विधेयक कायदा बनवायचा आहे, तर तो ड्राफ्ट बनवताना याचा सल्ला घेतला जाते. कारण ह्या काय ह्या काय कायदेविषयक सल्लागार आहे. काही कुठं चुकत असन, काही संविधानाच्या चौकटीत बसत नसन, तर याला विचारले जाते. कोणाले? महान्यायवादीले. ह्या संसदेत बसते आणि ह्या जो आहे महाधिवक्ता ह्या राज्याच्या सभागृहात बसते. दोघातला फरक काय तर कम्पेअर करून पाहू आता. सेम अधिकार सेम पॉवर. ह्या राज्याच्या सभागृहात बसते. याले सर याले कोणत्या सभागृहात बसता येते? चोट्टो याले दोन्ही सभागृहात बसता येते, लोकसभेत राज्यसभेत काही प्रॉब्लेम नाही. याले दोन्ही सभागृहात बसता येते, विधानसभा विधान परिषद. कोणाले बसता येते? महाधिवक्ता. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, मग याचं कलम आहे कलम लक्षात ठेवचा बाबा. MPSC सिंगल लाईन प्रश्न विचारते. ठीक आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या कलमाने करतात? कलम 76. ठीक आहे. कोणाच्या सल्ल्याने करतात? मला विचारून करतात. पंतप्रधान मंत्रिमंडळ. ठीक आहे. मग हा माणूस सरळ पंतप्रधान, राष्ट्रपतीला काही पॉवर नाही. राष्ट्रपतीला आलेल्या लेटरवर अजी याची करायची काची नियुक्ती? आता का लेटर का भोकणे आहे का? भोकण्या गिकण्या नको म्हणू. ठीक आहे. मग लगेच गुपचाप का करते? सही करते. डायरेक्ट पंतप्रधान मंत्रिमंडळात सही येते का याची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे, खालतं तुम्ही सही करा. करू? करा नाही तर का? ठीक आहे, करा. गुपचाप सही करते, झाली नियुक्ती, विषय खतम. राष्ट्रपतीला काही पॉवर नाही, पहिले सांगितलं. पंतप्रधान मंत्रिमंडळ डायरेक्ट त्याची नियुक्ती. मग ज्याची सत्ता तो आपला माणूस या पदावर आणते. असं ऑब्विसली आहे, कारण त्याला त्याच्या पॉलिसी लाभवायचे आहे. ठीक आहे. ते देशाचा लोकांचा सत्यानाश हो का काही हो, त्याला त्याच्या पॉलिसी राबवायच्या आहे, तो त्याचा माणूस आणते. मग आता इथं कोणाचा माणूस बसला असन? बीजेपीच्या फेवरचा, कारण त्याला सरकारची बाजू मांडायची आहे. आणि सरकार कोणाचं आहे? बीजेपीचं. म्हणून तुम्ही पाहिजा पेपरमध्ये तुम्हाला वारंवार भांडण झालं शिवसेना कोणाची, तर सरकारनं आपला वकील दिला होता स्पेशल, केंद्र सरकारनं महान्यायवादी भांडाली. तुषार मेहता कोणतरी आहे ना? राज्याचा आहे तो. आर व्यंकटरमण आहे ना. ते त्याच्या खालतं सॉलिसिटर, त्याला वेळ नसेल तर सॉलिसिटरले पाठवते. कोणाला पाठवते? सॉलिसिटर. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो.
त्याला वेळ नसन तर सॉलिसिटरले पाठवते, 2-3 पाठवून देते लागन तर, ठीक आहे. सरकारची बाजू कोर्टात मांडायची आहे, कोण्याही कोर्टात, तर ह्या जाते. याले वेळ नसन तर याच्या खालचे, ठीक आहे, पुन्हा वकिलाची टीम राहते सरकारची, त्याला म्हणते सॉलिसिटर जनरल, ठीक आहे. तर मग आता हे समजलं का सर, ठीक आहे. याचा पगार कोणानुसार म्हटलं, याचा दर्जा का दिला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्याय. सर याचा कार्यकाळ किती, ए डुकऱ्यो, याचा कार्यकाळ देशाच्या संविधानात स्पष्ट दिलेला नाही. याचा कार्यकाळ दिलेला नाही, दोघाचाही नाही दिलाय. सरकार जोपर्यंत अस्तित्वात राहील तोपर्यंत, सरकार गेलं का दुसरं सरकार या चोट्याला कायले ठेवून दे. ह्या कोणाचा माणूस होय, त्याहीच आहे. समजा आता बीजेपीचं सरकार गेलं, काँग्रेस चालत, याले ठेवते का, चाल भाग, चाल फट फट चल हाड, ठीक आहे. तर याले उभा बी ठेवत नाही, याले हकलते आणि याच्या जागी त्याचा वाला माणूस आणते, त्याच्या फेवरचा. गेम समझ में आ गया क्या भाई, तुम गेम समझो क्या है, ठीक आहे. म्हणजे सरकार ज्याची बसन त्याची पॉलिसी, त्याचे फेवरचे विचार, म्हणजे विचारसरणीवाला, त्याच्या विचारसरणीवाला वकील तिथं आणते मग, ठीक आहे. मग एखादा हायकोर्टात सर कोणाची नियुक्ती करते, काही नाही. हायकोर्टात वकील आहे, हायकोर्टात न्यायाधीश आहे, सुप्रीम कोर्टात न्यायाधीश आहे किंवा सुप्रीम कोर्टात वकील आहे, त्याची तिकडं डायरेक्ट बदली. वकील असेल तरी वकिलाले सुद्धा या पदावर नेते, काही प्रॉब्लेम नाही. तो फक्त कायदे पंडित, निष्णात कायदे पंडित असावा. आता तो निष्णांत कोण ठरवते, ठीक आहे. राष्ट्रपतीला अधिकार आहे का, हा निष्णांत आहे, नाही नाही नाही, राष्ट्रपतीला गुपचाप सही करायची आहे. कोणाला पॉवर आहे, या पंतप्रधान मंत्रिमंडळ. म्हणजे इनडायरेक्टली ज्याची सत्ता येते त्याचा माणूस राहते तिथं. ऑब्विसली मग तो असा जिद्दू, ठीक आहे, भिडाचा आहे. पगार बी तेच देते, चापलुशी करणेवाले, ठीक आहे. देशाच्या ठीक आहे संचित निधीतून पगार होते. तर याले पगार, हे याचा कार्यकाळ दिलेला नाही, जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत आहे. सरकार पडलं हे घराकडं, सरकार पडलं हे घराकडं. आता कुंभकोणी नावाचा महाराष्ट्राचा महाधिवक्ता आहे का, आता आहे, हा कुंभकोणी होता. त्याच्या अगोदर खतरनाक माणूस होता श्रीहरी अने. श्रीहरी अने 2014 सत्ता आली, ठीक आहे, शिवसेना आणि बीजेपीची. महाराष्ट्रात कोणाची सत्ता आली बे, कोणाची सत्ता आली महाराष्ट्रात 2014 सत्ता आली, शिवसेना प्लस बीजेपी, ठीक आहे. आता लक्ष द्या, आता शिवसेना 2014 एका मुद्द्यावर, काँग्रेस बीजेपी एका मुद्द्यावर जिंकून आली. तो मुद्दा होता विदर्भ वेगळा, ठीक आहे. आताही व्हिडिओ आहे देवेंद्र बापूचा. देवेंद्र बापूंनी शपथ घेतली होती, जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही मी लग्न करणार नाही, ठीक आहे. लग्न झालं, पोरगी झाली, मला वाटते 10वीत आहे का का, ठीक आहे. 10वीत नसन 7व्या वर्गात गेली नसन, ठीक आहे. लग्न झालं म्हणलं, ह्यानं शपथ का घेतली होती, विदर्भ वेगळा नाही झाला तर मी लग्न करणार नाही. किती खोटे बोलतात रे, कायले शपथा मेपता घ्यावं, नको घेऊन तुले करायचं नव्हतं, करायचं होतं तो, ठीक आहे, राहिला असता, ठीक आहे. आहे की नाही, तसंही काम नाही आहे जास्त, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, अबे मामी किती ठीक आहे. झूले लाल दमादम मस्त कलंदर, हमेशा पहिला नंबर, ठीक आहे. अरे एवढा सुंदर आवाज लता मंगेशकरले बस म्हणते भाऊ, ठीक आहे. ठीक आहे, आम्ही पुरा पचाडा करून टाकते मग, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, मामी ते एका पोट्याला घेऊनच नाचली, कोणतं पोट्ट होतं ते, ठीक आहे. हो, तर जाऊ द्या, काही अर्थाचे बेअर्थ नका काढू, ठीक आहे. तर आता लक्ष द्या रे, ठीक आहे. मी काय म्हणून राहिलो, लक्ष द्या, ठीक आहे. शिवसेना बीजेपीची 2014 सत्ता आली, याचा मुद्दा होता. मुनगंटीवारचे घेऊन व्हिडिओ आहे, विदर्भ वेगळ्याच्या याच्यावर चांगले, आणि त्याच्यावर सत्ता आणली, जिंकले,
आणि जिंकल्याच्या नंतर विदर्भ वेगळ्याचा मुद्दा उठवणारा माणूस एक मोठा वकील याच्या बाजूनं भांडे, हे देवेंद्र फडणवीस बीजेपीच्या केसेस श्रीहरी अने. श्रीहरी अनेले लगेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्याला बनवला महाराष्ट्राचा महाधिवक्ता. 2 वर्ष गेले, 1.5 वर्ष गेलं, मग त्यानं थोडीशी तुतारीचा ढोशा मारला अनेनं. ओय भाऊ विदर्भ, आता नसते बोलत, मुंबई महत्वाची आहे, बमाड नोट आहे ते तिथून. आपण वेगळे गेलं का भेंड भेटणार. अरे विदर्भ बापू, विदर्भावर मुद्दे घेतले होते ना आपण, विदर्भ काय बोलायचं नाही. इकडे चाल हे घे ते राजीनामा त्या उरावर. श्रीहरी अनेनं राजीनामा उरावर फेकून मारला. कोणाच्या? देवेंद्र फडणवीसच्या. नाही पाहिजे म्हणे, धोबट ठेव, ठीक आहे, हे भीक नाही पाहिजे, विदर्भाच्या मुद्द्यावर बोलत असं सांग, फेकून मारला. मग त्याच्यानंतर बनवला कुंभकोणी. ठीक आहे, तो कुंभकोणी आतापर्यंत होता. मग 19ले महाविकास आघाडीचं सरकार आलं. कोणाचं आलं? तर आता कुंभकोणी कसा आहे हे उद्धव ठाकरेला माहीत असेल, तर उद्धव ठाकरेनं त्याला बदलवला नाही, तसाच ठेवला, त्याला वाढ दिली. मग पण ठीक आहे, पण जर तिथं त्याच्या शिवसेना नसती तर त्याला काढून फेकला असता. शिवसेना होती म्हणून शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी ठेवला त्याला. कोणाले? कुंभ. नाही तर त्याला उचल बांगडीच करते, लगेच बदलवतेस. ठीक आहे, तर श्रीहरी अनेचं आता फाटलोच आहे याच्यासोबत विदर्भाच्या मुद्द्यावरून. ठीक आहे, तर श्रीहरी अने मोठा वकील आहे. तर आता लक्ष द्या रे, आता लक्ष द्या. तर महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट कोण्याही राज्यात, हे प्रत्येक राज्यात एक असते. जिथं जिथं विधानसभा आहे तिथं तिथं असते ह्या महाधिवक्ता. ह्या राज्य सरकारचा कायदेविषयक सल्लागार आहे. कोणाचा? ह्या केंद्र सरकारचा. ह्या कोणाचा? मग याले जे पॉवर केंद्रात आहे सेम पॉवर याले राज्यात आहे. ठीक आहे, याले राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात बसता येते. राज्य विधिमंडळात एखाद्या विधेयकावर चर्चा चालू असेल तर त्या चर्चेत सहभागी होता येते आणि आपले मत मांडता येते. पण विधेयक मतदानाला टाकल्यावर याले मतदान करता येत नाही. सेम पॉईंट, सेम टू सेम, इकडं कॉपी पेस्ट उचलायचे आणि इकडं पेलवायचे. ठीक आहे, फक्त इथं संसद राहील, इथं राज्य विधिमंडळ राहील, एवढा शब्द राहील, बाकी सेम. सर याले खाजगी केसेस भांडता येते का? सेम प्रोव्हिजन आहे, खाजगी केसेस भांडता येते. पण अशा माणसाची केस भांडता येत नाही, ती राज्य सरकारवर नसावी. ती राज्य सरकार केस असेल तर ती याले भांडता येणार नाही, कारण हा कोणाचा वकील आहे? राज्य सरकारचा. मी का म्हणलं समजलं का? मी का म्हणलं समजलं का डोंबडेओ? हां, मग भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 प्रकरण 2 कलम 165 मध्ये, ठीक आहे, कलम 165 नुसार त्या राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने महाधिवक्त्याची नियुक्ती करतो. याची नियुक्ती राष्ट्रपती, याची नियुक्ती राज्यपाल, याचं पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने, इथं मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. ठीक आहे, कोणाचा वकील असतो? ह्या राज्य सरकारचा, ह्या केंद्र सरकारचा. ठीक आहे, मग याचा दर्जा उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाप्रमाणे. मग उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाला जेवढा पगार राहील तेवढा पगार याले राहते. समजलं का? याचा दर्जा सर्वोच्च, परीक्षेत विचार, याचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाप्रमाणे. कोणत्या न्यायाधीशाप्रमाणे? इतर न्यायाधीशाप्रमाणे. आणि याचा दर्जा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. उच्च न्यायालयाच्या, ठीक आहे, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाप्रमाणे नाही, उच्च न्यायालयाच्या इतरच. काल याचं इतर म्हणजे मुख्य सोडून जे बाकीचे आहे त्याला जेवढा पगार गिगार राहील तेवढा पगार याले भेटल. आणि याले 2018 पासून राज्यमंत्र्याचा दर्जा दिला, म्हणजे लाल दिव्याची गाडी लागली आहे याले आता. ठीक आहे, याले तर ऑब्विसली ह्या तर विशेष नाही, ह्या अटॉर्नी जनरल आहे, भारत सरकारचा महान्यायवादी. ठीक आहे, मग याले शपथ राष्ट्रपती, याले शपथ राज्यपाल. ठीक आहे, याची नियुक्ती राज्यपाल, याची नियुक्ती राष्ट्रपती. ठीक आहे, याले राजीनामा द्यायचा आहे, याले तर ह्या राज्यपालाला देईन. याले राजीनामा द्यायचा आहे, कोणाला देईन? कोणाला देईन? पहा, मी तुम्हाला 2 भागातले एकाच ठिकाणी शिकून अभ्यास करताना असा करायचा का जिथं कंपॅरिझन आहे तिथं कंपॅरिझनली शिकता आलं पाहिजे. कलम पाठ करायची. याचं कलम 76, याचं कलम 165. किती आहे? 165. याचं कलम किती आहे?
76 165 76 165 महान्यायवादी महाधिवक्ता याले म्हणते अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया याले म्हणते ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. ठीक आहे, ज्या राज्याचा राहील त्या राज्याचा. ठीक आहे, समजलं का. ह्या राज्य सरकारचा सरकार एखादं विधेयक बनवत आहे तर त्याच्यात काही तांत्रिक अडचणी येत आहे कायद्याच्या तर तो सॉल्व करण कोण सॉल्व करण महाधिवक्ता. आणि केंद्राचं विधेयक असन तर कोण पाहिजे महान्यायवादी. ठीक आहे, का सांगितलं कार्य याचं कार्य का सांगितलं महान्यायवादीचं. ठीक आहे, केंद्र सरकारला वेळोवेळी कायद्यात्मक सल्ला देतो. ठीक आहे, एखादं विधेयक सभागृहात चर्चेला टाकलं असेल तर त्या चर्चेत सहभागी होता आपलं मत मांडता येते पण मतदानात भाग घेता येत नाही. खाजगी केसेस भांडता येते का हो, पण ती केस भारत सरकारवर नसावी. सेम इकडं याले राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात बसता येते, एखाद्या विधेयकावर सहभागी ठीक आहे चर्चेत सहभागी होता येते, आपलं मत मांडता येते पण मतदान करता येत नाही. कोणाले खाजगी केसेस भांडता येते का हो, फक्त ती केस राज्य सरकारवर नसावी. जमन का याचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाप्रमाणे. याचा दर्जा कार्य काय दोघाचा आहे, कार्य काय निश्चित सांगितलेला नाही. निश्चित नाही म्हणजे पंतप्रधान मंत्रिमंडळ म्हणजे सत्तेत जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत ज्याचा कार्य काय आहे. सरकार बदललं ह्या बी बदलू शकते. आता समजा आता इथं लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. आता इथं सरकार आहे समजा. ठीक आहे, लक्ष द्या, काँग्रेसचं सरकार बनलं 240 सीटा होत्या 33 पाहिल्या 273 झाल्या मित्र पक्षानं. ठीक आहे, आणि मग 2 वर्ष सरकार चाललं आणि एखाद्या पक्षानं याच्यातून पाठिंबा काढला तर सरकार रपकन पडते. सरकार पडलं मग बीजेपीनं सत्ता बसवली केंद्रात, हे सरकार पडलं बीजेपीचं सरकार आलं लगेच यायचा महाधिवक्ता राज्यपाल हे धंदे करते. आल्याबरोबर रपारप लेटरच काढते सरकार, राज्यपाल चलो ढोबर बंद. ठीक आहे, मग महान्यायवादी चल बदलव, सर्व केंद्राचे कॅबिनेट मिनिस्टर सगळे बदलून टाकते, रपारप आपल्या फेवरचे ठेवते. सगळ्याचे धंदे तेच आहे. तिथं गेलं का तेच धंदे करते. ठीक आहे, कारण पहिले पॉवर आजमावायची आहे, आपल्या बाजूचे निर्णय लादायचे आहे तर रपारप चेंजेस. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं करते. मग याचा कार्य काय निश्चित नाही, 4 वर्ष नाही 5 वर्ष नाही लोकसभा असेपर्यंत नाही. कवाबी याले उचलून फेकू शकते. पंतप्रधान ह्या जास्त टळटळ करत आहे, सरकारचं ऐकत नाही आहे, काही नाही, डायरेक्ट एक आदेश पाठवून देते राष्ट्रपतीले. ठीक आहे, काही याले पदावरून फेकाने याले नेमा, लगेच याले पदावरून बी काढू शकते. कोणाले महान्यायवादीले. ठीक आहे, तर याचा काही कार्य काही निश्चित नाही आहे. ठीक आहे, जोपर्यंत पंतप्रधान मंत्रिमंडळाची इच्छा आहे किंवा सरकार अस्तित्वात आहे तोपर्यंतच आहे. याले कवाबी याची उचलबांगडी करू शकते. कोणाची ह्या सरकारचा कोण आहे कायदेविषयक सल्लागार, साध्या भाषेत वकील. ठीक आहे, सरकारची वकिलीकरण कोणत्या सरकारची केंद्र हे राज्य. समजलं का. काही प्रॉब्लेम आता सांगा बरं मुली. हां, का पाहिलं महान्यायवादी, इकडं पाहिलं महाधिवक्ता. भाग 5 भाग 6 प्रकरण 1. ठीक आहे, 76 कलम 100. नियुक्ती कोण करते कोणाच्या सल्ल्यानं पंतप्रधान मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ. ठीक आहे, शपथ कोण देते शपथ कोण देते. याला राजीनामा द्यायचा आहे राज्यपाल. समजन. ठीक आहे, कार्य संसद वेळोवेळी ठीक आहे वेळोवेळी केंद्र सरकारला कायद्यात्मक सल्ला देतात. ठीक आहे, त्याच्यानंतर एखादं विधेयक याले दोन्ही सभागृहात बसता येते, एखाद्या कायद्याच्या चर्चेत सहभागी होता येते, आपलं मत मांडता येते पण मतदान करता येत नाही. काहून नाही करता येत, कारण तो लोकनियुक्त सदस्य नाही. अजून काय सांगितलं, त्याले खाजगी केस भांडता येते पण ती केस सरकारच्या विरोधात नसावी. ठीक आहे, मग याचं कार्य याले राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात बसता येते, एखाद्या विधेयकावर चर्चेत भाग घेता येते, मत मांडता येते पण मतदान करता येत नाही. खाजगी विधेयक ठीक आहे, खाजगी खटला भांडता येते का हो, पण तो खटला राज्य सरकारवर नसावा. समजलं का. हां, मग
याचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाप्रमाणे याचा दर्जा ठीक आहे. कार्य काय नमूद नाही. असं समजा का जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत. काही प्रॉब्लेम. जमन आला परीक्षेत आता जमवता येईल, दोन्ही जमवता येईल. कलम 76 कलम 165. ठीक आहे. काही प्रॉब्लेम. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. उद्या पाहू सुप्रीम कोर्ट.